हॅलो, आज मी तुम्हाला एका मुलीची गोष्ट सांगणार आहे आणि तिचं नाव आहे मीरा. तर ही मीरा एक दिवस शाळेतून घरी आली आणि ती खूप एकदम आनंदात होती. आणि घरी आल्या आल्या ती तिच्या आईला म्हणाली की आम्ही ना आज शाळेत काहीतरी मस्त शिकलोय. काही गोष्टी सरकतात आणि काही गोष्टी गोल गोल फिरतात आणि मला घरात जाऊन आता प्रयोग करून बघायचा आहे. तर ती लगेच घरात गेली आणि तिने अशा टेबल घेतला आणि त्याच्यावरती तिने काही वस्तू घेतल्या. पहिलं म्हणजे हे पुस्तक, दुसरा म्हणजे हा बॉल आणि तिसरा म्हणजे हे नाणं. तर मीराकडे काय काय आहे? मीराकडे पुस्तक, बॉल आणि नाणं आहे. तर तिने सर्वप्रथम काय केलं? सर्वप्रथम तिने पुस्तक घेतलं आणि ते अशा प्रकारे थोडंसं पुढे ढकललं आणि मीराला समजलं की पुस्तकाचा जो पृष्ठभाग आहे तो सपाट आहे, त्याच्यामुळे ते पुढे सरकत गेलं. ती म्हणाली, अरे वा, पुस्तक सरकतंय, म्हणजे सपाट बाजू सरकतात. मग तिने काय केलं? मग तिने हा चेंडू म्हणजे बॉल घेतला आणि तो थोडासा पुढे ढकलला आणि तिने बघितलं की जो बॉल होता तो गोल गोल फिरत पुढे गेला. मग तिच्या असं लक्षात आलं की चेंडूच्या ज्या बाजू असतात त्या गोलाकार असतात, त्यामुळे तो पुढे पुढे गोल गोल फिरत गेला. मग मीराने अजून विचार केला आणि तिने हे नाणं घेतलं आणि नाणं त्याच्या पातळ भागावर उभं केलं आणि त्याला अशा प्रकारे पुढे ढकललं. तिने पुन्हा बघितलं की नाण्याची जी गोलाकार बाजू होती त्यावर नाणं उभं केलं असताना नाणं गोल गोल फिरत पुढे गेलं. मग तिने विचार केला की नाण्याला आपण सपाट भागावरती ठेवून बघूया. मग तिने नाणं असं सपाट ठेवलं आणि त्याला थोडंसं पुढे ढकललं. तर नाणं थोडंच पुढे गेलं, कारण त्याचा पृष्ठभाग जो होता तो सपाट होता, त्याच्यामुळे ते पुढे सरकलं, ते गोल गोल फिरत गेलं नाही. म्हणजे तिच्या लक्षात आलं की सपाट गोष्टी पुढे सरकतात आणि गोल गोष्टी ह्या गोल गोल पुढे फिरत जातात. मग तिने अजून विचार केला आणि तिची वैज्ञानिक जी दृष्टी होती किंवा तिला असं सायंटिस्टसारखं वाटायला लागलं आणि तिने विचार केला की अजून गोष्टी शोधूया. मग तिने घरामधला हा फुगा बघितला आणि तिने विचार केला की फुगा गोल आहे, तर तो गोल गोल फिरेल का की तो पुढे सरकेल. तर तिने फुगा पुढे ढकलला तर तो असा खाली पडला आणि त्याने उडी मारली. मग तिच्या लक्षात आलं की हा फुगा हलका खूप जास्त आहे आणि त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे, म्हणजेच तो चेंडूसारखा नाही आहे, तो गोल गोल फिरत पुढे नाही गेला किंवा तो सरकला सुद्धा नाही. मग तिने विचार केला की आपण अजून एक प्रयोग करूया. तर तिला हे पायपुसणं दिसलं जे सपाट होतं, अगदी त्या पुस्तकासारखं आणि नाण्यासारखं सपाट. मग तिने त्या पायपुसणाला धक्का मारून बघितला, पण ते जागचं हललंच नाही, ते तसंच्या तसं राहिलं. आणि तिला समजलं की अरे, हे पायपुसणं सपाट असून सुद्धा हलत नाही आहे. मग तिने जरा विचार केला आणि तिच्या असं लक्षात आलं की ज्या सहजपणे हलणाऱ्या सपाट बाजू असतात, जसं की हे पुस्तक, तर त्या बाजू सरकतात आणि सहजपणे हलणाऱ्या गोलाकार जर बाजू असेल तर त्या गोल गोल फिरतात. आणि काही गोष्टी अशा असतात की त्या दोन्ही करतात, जसं की हे कॉईन किंवा नाणं, जे गोल गोल सुद्धा फिरू शकतं किंवा सपाट बाजूने ढकललं तर ते सरकू सुद्धा शकतं. मीरा मस्तपैकी नवीन गोष्ट शिकली होती. आता तुम्ही सुद्धा घरी स्वतः करून बघा आणि बघा बरं कुठल्या कुठल्या गोष्टी सरकतात आणि कुठल्या गोष्टी गोल गोल फिरतात ते.